मला एक खूप कॉमनली विचारला जाणारा प्रश्न म्हणजे की प्रणवती, गृहिणींनी स्किन केअर कसा करावा ह्याच्यावरती एक व्हिडिओ घेऊन ये. त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये मी स्पेशली गृहिणींनी घरात स्किन केअर कसं फॉलो करायचं, आपल्या स्किनला हेल्दी ठेवण्यासाठी, कायम ग्लोईंग ठेवण्यासाठी तुम्ही कसा स्किन केअर आपला फॉलो करू शकता, रोज काय काय करावं, आठवड्यातून एकदा काय करू शकता, हे आज खूप डिटेलमध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि हे जे पण मी आज गोष्टी सांगत आहे ते पर्सनली मी स्वतः करते आहे. त्यामुळं आज मी हे तुम्हाला माझं सिक्रेटसुद्धा सांगणार आहे. त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओच्या शेवटला आपण नवीन सबस्क्रायबर्सना जसं शाउटआउट देतो तेही देणार आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर सारे नेम्स आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, परत एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. आणि जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव प्रणवती आहे. मी मेकअप व्हिडिओ, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज घेऊन येत असते. जर तुम्हाला यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करायला अजिबात विसरू नका. आता स्किन केअरबद्दल बोलण्याच्या आधी सगळ्यात पहिला तुम्हाला एक गोष्ट सांगते की जेव्हा आपण हे शब्द ऐकतो स्किन केअर, असं वाटतं की भरपूर सारे प्रॉडक्ट्स येणार, त्याच्यामध्ये भरपूर सारे प्रॉडक्ट्स आपल्याला विकत घ्यावे लागतील, त्यानंतर आपली स्किन चांगली होणार आहे. कारण आजकाल हे शब्द ना खूप ट्रेंडिंगसुद्धा आहेत. कोरियन स्किन केअर म्हणा, सेलिब्रिटी स्किन केअर म्हणा. तर आपल्याला असं वाटतं ना की भरपूर सारे प्रॉडक्ट्स लागणार आहेत, पण हा खूप मोठा गैरसमज आहे. असं काहीही नाही आहे. तुम्ही कमीत कमी प्रॉडक्ट्स वापरूनसुद्धा खूप चांगला स्किन केअर रूटीन फॉलो करू शकता. आणि काहीच गरज नाही की भरपूर सारे प्रॉडक्ट्स आपल्याकडे असायला हवेत. त्यामुळे मिनिमम प्रॉडक्ट्समध्ये चांगला स्किन केअर रूटीन कसा सेट करायचा हे तुम्हाला सांगणार आहे. आता त्याच्यामध्ये रोज कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्या स्किनसाठी केलेल्या पाहिजेत ते आपण सगळ्यात पहिला बघू. आणि त्यानंतर प्रत्येक 15 दिवसातून तुम्ही काय करू शकता स्किनसाठी जे अजून तुमच्या स्किनला हेल्थी करू शकतात ते सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. कोणताही प्रॉडक्ट स्किन केअरमध्ये म्हणा किंवा इवन मेकअपमध्ये पण म्हणा, घेण्याच्या पूर्वी हे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे की तुमची जी स्किन आहे ती कोणत्या गटामध्ये येते. म्हणजे ऑइली आहे की ड्राय आहे की सेन्सिटिव्ह आहे किंवा कॉम्बिनेशन म्हणजे काय, ड्राय आणि ऑइलीचं कॉम्बिनेशन असतं. एक एक ठिकाणी तुम्हाला ड्राय स्किन वाटते आणि एक एक ठिकाणी ऑइली वाटते, तर त्याला आपण कॉम्बिनेशन स्किन म्हणतो. तर सगळ्यात आधी तुम्हाला स्किन टाईप जाणून घ्यायचा आहे. आणि तो जर तुम्हाला माहीत असेल तर त्या हिशोबानेच तुमचे प्रॉडक्टसुद्धा असले पाहिजेत. आता जर तुमचा स्किन टाईप समजा ड्राय असेल तर तुम्हाला ड्राय स्किन टाईपसाठी जे सूट होतात तसेच प्रॉडक्ट्स वापरणे गरजेचं आहे. जर तुम्ही ऑइली स्किन टाईपवाले प्रॉडक्ट्स वापरायला लागला तर ते तुम्हाला सूट होणार नाहीत आणि तो तुम्हाला प्रॉडक्ट आवडणार पण नाही. आणि त्याच्यासाठी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी असे मी 2 व्हिडिओज केलेले आहेत ज्याच्यामध्ये भरपूर सारे प्रॉडक्ट रेकमेंडेशन्स मी दिलेले आहेत की ऑइली स्किन असेल तर तुम्ही कोणते कोणते प्रॉडक्ट्स वापरू शकता, कोणता फेस वॉश अँड ऑल, सगळं त्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. आणि ड्राय स्किनसाठी सुद्धा आपल्याकडे एक वेगळा व्हिडिओ आहे, तर ते सुद्धा तुम्ही नक्की बघा. तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आय टॅबमध्ये मिळून जाईल, तर ते सुद्धा तुम्ही नक्की बघा. तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला काय करायचं आहे, जाणून घ्यायचं आहे की तुमचा स्किनचा टाईप कोणता आहे. त्यानंतर आता जे डेली रुटीनवाल्याचं स्किन केअर आहे ते आपण बघू. तर सगळ्यात आधी आपल्याला बेसिक गोष्ट जी लागते चेहऱ्यासाठी ती म्हणजे फेस वॉश. का? कारण क्लीन फेस असेल तरच तुम्ही स्किन केअर करू शकता, बरोबर. चेहऱ्यावरची डस्ट असेल काय असेल तर त्याच्यावर तुम्ही स्किन केअर करता का? नाही. त्यामुळे स्किन केअरमध्ये सगळ्यात पहिला आणि बेसिक गोष्ट म्हणजे फेस वॉश तुमच्याकडं असलं गरजेचं आहे. आता फेस वॉशमध्ये विचेवर सूट्स यू तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. आता फेस वॉश जेव्हा तुम्ही रोज रेग्युलरमध्ये जेव्हा तो फेस वॉश करता, मी काय फॉलो करते, बऱ्याच जणांना फेस वॉश हातावरती घेऊन डायरेक्टली फेसवरती लावून रब करण्याची खूप सवय असते. पण असं न करता फेस वॉश आधी हातावर घ्यायचा, हातावरती त्याचा फोम तयार करायचा आणि त्यानंतर फेसवरती लावायचं. आता असं केल्यामुळं काय होतं, फेसवरती तुम्हाला जास्त घासत बसण्याची गरज पडत नाही, कारण ऑलरेडी फोम आलेला आहे. तो फक्त तुम्हाला चेहऱ्यावरती लावायचा आणि व्यवस्थित फेसला क्लीन करून घ्यायचा आहे आणि फेस वॉश करून घ्यायचा. तर हा स्किन केअरमधला सगळ्यात पहिला स्टेप आहे फेस वॉश, म्हणजे चेहरा स्वच्छ करायचा. जी स्किन टाईप जर सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही सेन्सिटिव्ह स्किनसाठी जे वेगळे फेस वॉश येतात ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. आता फेस वॉश झाल्यानंतर बरेच जण टोनर यूज करतात. आता जर तुमची स्किन टाईप ऑइली असेल तर तुम्ही टोनर नक्की वापरा, पण जर तुम्हाला ड्रायनेस वाटत असेल तर तुम्ही टोनर स्किप करू शकता, कारण टोनर बऱ्याच वेळा स्किनला अजून जास्त ड्राय करतं. पण जर वापरायचं असेल तर हायड्रेटिंग टोनर्स असतात तेच तुम्ही वापरू शकता. तर करंटली मी टोनर वापरत नाही आहे, त्यामुळं फेस वॉश झाल्यानंतर
डायरेक्टली मी मॉइश्चरायझर यूज करते, कारण मॉइश्चरायझर हे स्किनसाठी खूप गरजेचं आहे. जर मॉइश्चरायझर नाही लावला तर थोड्या वेळानं स्किन ड्राय वाटायला लागते. त्यामुळं हायड्रेशन हे स्किनवरती असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं करंटली मी पॉन्ड्सचा हा मॉइश्चरायझर यूज करत आहे आणि हा खूप लाईट वेट आहे. हायड्रेशन पण याचं खूप चांगलं आहे आणि मॉइश्चरायझर लावताना मी त्याला 1-2 मिनटं छान स्किनमध्ये मसाज करते आणि तो जेव्हा तुमच्या स्किनमध्ये मुरतो स्किन खूप जास्त सॉफ्ट दिसते. त्यामुळं हा मॉइश्चरायझर मला करंटली आवडत आहे. त्यामुळं मी पॉन्ड्सचा हा मॉइश्चरायझर यूज करते. आता मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर मी यूज करते सनस्क्रीन. सनस्क्रीन हे तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये असणं खूप गरजेचं आहे, कारण स्किन केअरमध्ये बेसिकली सगळ्यात पहिला आपण क्लिन्ज करतो, त्यानंतर हायड्रेशनसाठी मॉइश्चरायझर यूज करतो आणि त्यानंतर प्रोटेक्शन ज्याला म्हणतात, सूर्यापासून प्रोटेक्शनसाठी सनस्क्रीन आपण वापरतो. सनस्क्रीन हे खूप गरजेचं आहे आणि बऱ्याच जणांना सनस्क्रीनचं महत्त्व माहीत नाही आहे. त्यामुळं जर तुम्हीसुद्धा सनस्क्रीन यूज करत नसाल तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये सनस्क्रीन नक्की इन्क्लूड करा, कारण आपल्या स्किनला सगळ्यात जास्त डॅमेज हे सनरेजपासून होतात. त्यामुळं सनस्क्रीन हे तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये असणं खूप गरजेचं आहे. आता सनस्क्रीनमध्ये पण भरपूर प्रकार आहेत. ऑइली स्किनसाठी वेगळा, ड्राय स्किनसाठी वेगळा. तर त्यासाठी मी तुम्हाला जसं सांगितलं आहे, माझे जे 2 व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतं सनस्क्रीन यूज करायचं आहे हे सुद्धा कळून जाईल. तर तुम्ही सनस्क्रीनसुद्धा तुमच्या स्किनप्रमाणे यूज करू शकता. तर सनस्क्रीन हे स्किन केअर रुटीनमध्ये असणं खूप गरजेचं आहे. तर हे बेसिकली 3 स्टेपचा स्किन केअर मी रोज आठवणीनं न विसरता फॉलो करते. आता प्रत्येक क्रीम लावल्यानंतर किती वेळ थांबायचं हा पण बरेच जण मला प्रश्न विचारतात. फेसवॉश झाल्यानंतर पॅड ड्राय करून तुम्ही लगेच मॉइश्चरायझर लावू शकता आणि मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर 1-2-5 मिनिट थांबायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही सनस्क्रीन लावा. आता सनस्क्रीन, आता बरेच जण मला हे पण विचारतात की प्रणती खूप घाम येतं सनस्क्रीन लावल्यानंतर काय करायचं. तर आय वुड सजेस्ट की जेव्हा तुम्ही सनस्क्रीन लावता किंवा मॉइश्चरायझर लावता आणि तेव्हा तुम्हाला खूप जास्त वाटते की घाम येत आहे, तर थोडंसं तुम्ही त्याच्यावरती लूज पावडर लावू शकता. त्याच्यानं काय होतं, मॅट होऊन जातं. जे क्रीम लावल्यानंतर चेहऱ्यावरती चिकटपणा वाटत असतो ते थोडंसं पावडर लावल्यानं कमी होऊन जातं. चेहरा मॅट होतो आणि जास्त घाम येत नाही. त्यामुळे जर तुम्हाला जरी घाम येत असेल, जास्त वाटत असेल, तर तुम्ही थोडीशी लूज पावडर सनस्क्रीन लावून झाल्यानंतर लावू शकता. तर स्किन केअरमध्ये हे 3 स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत. सगळ्यात पहिला फेस वॉश, त्याच्यानंतर जर तुम्ही ऑइली स्किनवाले असाल तर तुम्ही टोनर नक्की यूज करा. ड्राय स्किन असेल तर तुम्ही स्किप केला तरी चालेल. टोनर लावून झाल्यानंतर मॉइश्चरायझर लावायचं आहे. मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर 1-2 ते 5 मिनिटानं सनस्क्रीन नक्की लावा. तर हे स्किन केअर रुटीन तुम्हाला रोज करायचं आहे आणि हा स्किन केअर जो आहे करायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळं रोज 1-10 मिनिट आपल्या स्किन केअरमध्ये इन्व्हेस्ट करणं हे खूप गरजेचं आहे आणि प्रत्येकानं हे केलंच पाहिजे. आपण गृहिणी बऱ्याच वेळा असा विचार करतो की घरातच तर बसणार आहे, तर कशाला उगाच एवढं स्किन केअर करा, हे करा, ते करा. आपण या गोष्टी अवॉइड करतो, ह्या गोष्टींकडे आपण लक्ष देत नाही. पण असं अजिबात करू नका. आपल्या स्किनला सुद्धा तेवढंच प्रेम आणि तेवढंच अटेन्शन देणं हे खूप गरजेचं असतं. त्यामुळं स्किन केअर रुटीन स्पेसिफिकली मी गृहिणींना का म्हणते, कारण आपलं गृहिणींचं जे आहे ते खरं स्वतःकडे लक्ष नसतं. त्यामुळं आवर्जून त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन गेलेले आहे की तुम्हीसुद्धा नक्की रोज आठवणीनं स्वतःचं स्किन केअर रुटीन फॉलो करा. तर आता आपण सकाळचा स्किन केअर रुटीन फॉलो केलेला आहे आणि आता झोपण्याच्या आधीसुद्धा स्किन केअर करणं हे खूप गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणणार, प्रणती एकदाच करायचं कंटाळा येतो आणि तू रात्रीसुद्धा करायला सांगतेस. हो, मी सांगते आहे, कारण ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. आता का तुम्हाला सांगते, दिवसभर आपण काम करत असतो, किचनमध्ये असतो, बऱ्याच वेळा घाम आलेला असतो. त्यानंतर आपण कामानिमित्त बाहेरसुद्धा जातो, भाजी आणायला गेली आहे किंवा काहीतरी काम आहे, बाहेर गेलो आणि उन्हात जाऊन आलेलं आहे आणि चेहऱ्यावरती खूप डस्टसुद्धा असतं, दिसत नाही. बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की आपला फेस क्लीन आहे, पण असं नसतं. बऱ्याच वेळा स्किनवरती डस्ट असते जी आपल्याला दिसत नाही. त्यामुळं रात्री स्किन केअर फॉलो करणं हे खूप गरजेचं आहे. तर जर तुम्हाला रात्री स्किन केअर करायला खूप जास्त कंटाळा येत असेल तर आय वूड सजेस्ट की तुम्हाला काहीच करायचं जरी नसलं
तरी रात्री झोपण्याच्या पूर्वी फेस वॉश नक्की करा. फेस वॉश तर ॲटलिस्ट मिनिमम तुम्ही करायलाच पाहिजे, कारण चेहऱ्यावरती जो घाम आहे, डस्ट आहे, हे काढणं खूप गरजेचं आहे. कारण रात्रभर जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती राहिलं तर ऑब्व्हियसली परत तुम्हाला ब्रेकआउट्स होणं, पिंपल्स येणं, हे सगळे प्रॉब्लेम्स परत सर्कलमध्ये चालू होऊन जातात. त्यामुळे ते जर तुम्हाला बंद करायचं असेल तर रात्री फेस वॉश, मिनिमम फेस वॉश तरी तुम्ही नक्की करा. आणि फेस वॉश झाल्यानंतर नुसता मॉइश्चरायझर जरी लावून ठेवला, झोपला तरी चालेल. म्हणजे सकाळपर्यंत जेव्हा तुम्ही उठता तुमची स्किन हायड्रेटेड असते आणि तुम्हाला सकाळी उठल्यानंतरसुद्धा फील होईल की चेहरा खूप जास्त सॉफ्ट वाटत आहे. काहीच केलेलं नाही आहे, फक्त फेस वॉश केलेला आहे आणि मॉइश्चरायझर लावलेलं आहे. इतकं जरी केलं तरी इनफ आहे. पण इतकं तरी नक्की करा, अजिबात ह्याला अवॉइड करू नका. आता माझा रात्रीचा जो स्किन केअर आहे त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ मी ऑलरेडी केलेला आहे. ते सुद्धा जर तुम्हाला बघायचं असेल तर ते तुम्ही बघू शकता. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. रोज कोणत्या कोणत्या गोष्टी करायचं हे तुम्हाला कळलेलं आहे. पण आता 15 दिवसातून एकदा स्किनसाठी काय करावं, तर मी 15 दिवसातून एकदा क्लीनअप नक्की करते. आता क्लीनअप म्हटलं की तुम्ही म्हणणार की अरे पार्लरमध्ये जावं लागणार आहे, वेळ काढावं लागणार आहे, अपॉइंटमेंट घ्यायला लागणार आणि पैसेसुद्धा खर्च करावे लागणार आहे. तर तसं काहीही नाही आहे. तुम्ही स्वतःसुद्धा क्लीनअप करू शकता. आणि क्लीनअप का करावं, तर बऱ्याच जणांना नाकावरती ब्लॅक हेड्स येतात, असं वाटतं की टॅनिंग झालेली आहे, डेड स्किन वाटत आहे स्किनवरती. त्यामुळं 15 दिवसातून एकदा जरी तुम्ही क्लीनअप केला घरात स्वतः तरी चालतो. आता क्लीनअपमध्ये मी काय काय करते हे तुम्हाला शेअर करते. आता क्लीनअपमध्ये सगळ्यात पहिला स्टेप मी काय करते, क्लिन्झिंग मिल्क यूज करते. तुमच्याकडं कोणताही क्लिन्झिंग मिल्क असेल तर तुम्ही वापरू शकता, गरज नाही की हेचंच असायला पाहिजे. तर मी हा बॉडी केअरचा क्लिन्झिंग मिल्क वापरत आहे. खूप जेंटल आहे, क्युक्युम्बरचा आहे आणि ह्याच्याला ह्याच्याने मी फक्त 2 मिनिट स्किनवरती मसाज करते आणि त्याला वाईप आउट करून टाकते. आणि आता फर्स्ट स्टेप झाल्यानंतर क्लिन्झिंग जेव्हा आपली होऊन जाते, फेस क्लीन असतो, त्याच्यावरती काही डर्ट वगैरे नाही आहे. तर आता क्लिन्झिंग झाल्यानंतर मी यूज करते स्क्रब. आणि स्क्रबसुद्धा करताना तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की खूप हलक्या हाताने स्क्रबिंग करायचं आहे. कारण स्क्रबिंग जर तुम्ही जोर लावून केला, खूप जास्त एक्सेसिव्ह प्रेशर लावला तर ते स्किनसाठी चांगलं नसतं. त्यामुळं अगदी हलक्या हातानं स्क्रब करायचं आहे आणि जास्त वेळ नाही करायचा. फक्त 2 मिनिट मी फेस स्क्रब करते. आणि स्क्रबसाठी मी हा पिलग्रिमचा स्क्रब वापरत आहे. हा सुद्धा मला खूप आवडतो आणि खूप माइल्ड, म्हणजे ह्याचे ग्रॅन्युल्स जे आहेत ते खूप माइल्ड आहेत, जास्त असे एकदम दाणेदार नाही आहेत. त्यामुळं हा खूप आवडतो आणि हा मी यूज करत आहे. आणि स्क्रबिंगसुद्धा 15 दिवसातून एकदाच करावं असं मी रेकमेंड करते. कारण बऱ्याच जर तुमची स्किन टाईप सेन्सिटिव्ह असेल तर स्क्रबिंग हे जास्त चांगलं नाही आहे. पण 15 दिवसातून एकदा अगदी हलक्या हाताने फक्त 2 मिनिट जरी स्क्रब केला तरी चालतं. कारण नाकावरती बऱ्याच जणांना ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स असतात. जर तुम्ही स्क्रब करायचं नसेल तुम्हाला तर तुम्ही नोज स्ट्रिप जी असतात ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानं सुद्धा ब्लॅक हेड्स पूर्णपणे निघून जातं. आणि ब्लॅक हेड्स काढणं हे मला असं वाटतं की खूप गरजेचं आहे. कारण हे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स हे समोरून दिसून येतात आणि खूप खराब इम्प्रेशन पडतं जेव्हा आपल्या नाकावरती वगैरे ब्लॅक हेड्स दिसत असतील तर. त्यामुळं स्क्रब केल्यानं हे जातं. त्यामुळं मी 15 दिवसातून एकदा स्क्रबिंग हे नक्की करते. तुम्ही ब्लॅक हेड स्ट्रिप असते ते सुद्धा वापरू शकता. आणि आता थर्ड स्टेप क्लीनअपमध्ये मी काय करते, फेस पॅक लावते. आता तुमच्याकडं जे पण फेस पॅक आहे ते तुम्ही यूज करू शकता. मी स्पेसिफिकली हे डॉट अँड कीचं D-टॅन फेस पॅक यूज करत आहे. टॅनिंग जर झाली असेल त्याच्यानं टॅनिंगसुद्धा कमी होऊन जाईल. एकदम तुम्ही आज लावला आणि उद्या टॅनिंग कमी होणार आहे असं होत नाही. पिरियडिकली जेव्हा तुम्ही ह्याला यूज करत जाशील तेव्हा ग्रॅज्युअली तुम्हाला दिसेल की टॅनिंग कमी होत आहे. त्यामुळं हा D-टॅन फेस पॅक मी यूज करत आहे. आणि टू बी व्हेरी फ्रँक, जर तुम्ही 15 दिवसातून क्लीनअप करत असाल तर फेशियलची काही गरज पडतच नाही. कारण ऑब्व्हियसली तुमची जी स्किन आहे ती खूप क्लीनच राहणार आहे, कारण तुम्ही एव्हरी 15 डेजमध्ये क्लीनअप करत आहात. त्यामुळे फेशियलची खास गरज पडत नाही. पण हां, जर तुम्हाला कोणतं तरी इव्हेंट आहे आणि जर फेशियल करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता. पण पर्सनली मी जास्त फेशियल करायला जात नाही, कारण गरज पडत नाही. आणि जे पार्टीज वगैरे आपण कोणत्याही इव्हेंटमध्ये जाणार असतो त्याच्यामध्ये आपण कधीही विदाऊट मेकअप जात नाही. आणि जो मेन ग्लो असतो तो मेकअपमुळे झालेला असतो. त्यामुळं मी युजली फेशियल करायला जास्त जात नाही. पण हां, फेशियलचा एक सेपरेट व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे. त्याच्यामध्ये मी फेशियल कसं करायचं हे सुद्धा मी शेअर केले होते, तर ते तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला फेशियल करायचं असेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता.
ठीक आहे. आता फेस पॅक आपला लावून झालेला आहे आणि फेस पॅक पूर्णपणे ड्राय झाल्यानंतर ह्याला मी धुवून घेते आणि धुतल्यानंतर अगेन हायड्रेशन हे खूप गरजेचं आहे, कारण फेस पॅकमुळे बऱ्याच वेळा स्किन ड्राय होते. त्यामुळं त्याच्यानंतर धुवून झाल्यानंतर मॉइश्चरायझर लावणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे मी परत एकदा माझा पॉन्ड्सचा जो मॉइश्चरायझर आहे तो यूज करते आणि व्यवस्थित त्याला 1 2 ते 5 मिनिट चेहऱ्यावरती मसाज करते. आणि हा क्लीनअपचा जो प्रोसिजर आहे पूर्णपणे झाल्यानंतर स्किन ही खूप जास्त सॉफ्ट आणि ग्लोईंग वाटते आणि 15 दिवसांना परत हे करणार असतो, त्यामुळे स्किनवरती ग्लो राहतोच. त्यामुळं आय वूड रेकमेंड की तुम्हीसुद्धा हे नक्की इन्क्लूड करा आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये. सो दॅट्स इट मैत्रिणींनो, हा आहे माझा स्किन केअर रुटीन जो मी रोज फॉलो करते आणि 15 दिवसातून जे मी फॉलो करते ते आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल आणि हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि आता जे सबस्क्रायबर शाउटआउटचे नाव उरलेले आहेत ते मी क्विकली घेणार आहे. सो माझे जे न्यू सबस्क्रायबर्स आहेत ज्यांनी रिसेंटली माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं होतं आणि त्यांचं नावसुद्धा लिहिलं होतं, त्यांची नावं मी आता घेणार आहेत आणि भरपूर सारे नावं आहेत, त्यामुळे प्लीज स्पेअर मी फॉर नेक्स्ट 2 मिनिट्स. थँक्यू सो मच मोहिनी जगताप देशमुख फ्रॉम बारामती. थँक्यू सो मच श्रुतिका चौधरी. थँक्यू सो मच नैना. सुप्रिया जाधव. रुपाली कांबळे. थँक्यू सो मच गायत्री. विद्या. थँक्यू सो मच निशा निरकुलवार. थँक्यू सो मच नंदा शिंदे. थँक्यू सो मच हेमावती फ्रॉम दावणगिरी. थँक्यू सो मच मनीषा तलमळे. थँक्यू सो मच प्राजक्ता पाटील. सारिका केतकर. ज्योती कोळी. अपर्णा सोनावणे. थँक्यू सो मच केतकी रानमळे अँड थँक्यू सो मच अमृता. गाईज थँक्यू सो मच फॉर बिंग पार्ट ऑफ माय फॅमिली. आय लव्ह यू ऑल. आणि गाईज तुम्हाला देखील वाटत असेल मी तुमचं नावसुद्धा माझ्या चॅनलवरती असंच घेऊ, तर तुमचं नाव सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि मी माझं फर्स्ट Q&A व्हिडिओ तुम्हाला सांगितलं होतं की 50,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाल्यानंतर फर्स्ट Q&A व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. त्यामुळे तुमचे काही प्रश्न असतील माझ्याबद्दल, तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल माझ्याबद्दल, तर तुम्ही ते प्रश्न व्हिडिओच्या खाली नक्की लिहू शकता. मी ट्राय करेन की सगळ्यांच्याच प्रश्नांची उत्तरं मी लवकर देऊ आणि फर्स्ट Q&A व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी घेऊन येऊ. तर चला परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.